हे हे सगळं थांबव. माझ्या हातात काहीच नाही मीरा. मला तुझी अट मान्य आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सोडा यांना. काय? अहो पण तुमची नात हरवली. अहो ते थोडासा गैरसमज झाला. मला वेदा घरात दिसली नाही म्हणून मी पॅनिक झाले आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला. सॉरी, माफ करा, तुमची गैरसोय झाली. ठीक आहे, देशमुख सोडा त्यांना. बाबा, कसला विचार करताय? मीराने घेतलेल्या निर्णयाचा विचार करताय ना? पण आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मीराला हे नाटक करावंच लागेल. कळतंय मला. आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पण मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की इतकी वर्ष साधना केल्यानंतर, इतक्या सिद्धी प्राप्त केल्यानंतर मी माझ्या निष्पाप नातीला वाचवायला असमर्थ आहे. असा उभा आहे मी. नाही, सामर्थ्य असूनही उपयोगात आणता येत नसेल ना, तर ओझच होतं त्याच. बाबा, असं बोलू नका ना तुम्ही. आणि तसंही अजून सगळं संपलेलं नाहीये. निदान ह्या निर्णयामुळे आपल्याकडे थोडा वेळ आहे आता. खरंय, पण राधा, हे म्हणजे मोडकळीस आलेल्या लाकडी पुलावरून चालण्यासारखं आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल आपल्याला. जरा जरी चूक झाली, पूल मोडला की संपलं सगळं.